मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वाशिम जिल्ह्यातील जयपूर येथे पर्यावरण संवर्धन आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणारा उपक्रम राबवण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस राजू इंगोले यांच्या पुढाकारानं आणि आमदार श्याम खोडे यांच्या मार्गदर्शनाखाली 56 देववृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचेही वाटप करण्यात आले। वृक्षारोपण मोहिमेत वड, पिंपळ, उंबर, तुळस यांसह विविध स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला। त्यानंतर गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले। सेवा, पर्यावरण संरक्षण आणि शिक्षण या त्रिसूत्रीवर आधारित या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रत्नदीप ठोके, जीतू वाडवे, दीपक इंगोले, विकास ठोके, गौतम इंगोले, सतीश मस्के, प्रेमराव बर्गी, संजय मस्के, रामदास बल्हाळ, गोटे सर आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले। आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत। तरी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना किट वाटप केलेली आहे। तसे ओंकारेश्वर विद्यालय जयपूर इथे आपण वृक्षारोपण करत आहेत। तरी हा जो परिसर आहे हा झाड सर्वात सुरक्षित राहते, कारण सर्वीकून जाळी आहे आणि पाण्याची पण व्यवस्था आहे। आणि माझं म्हणणं आहे झाडं जगवा हा जो उपक्रम आहे खरोखर अशा पद्धतीने जर राबवला तर ते भविष्य काळात खरोखर तो झाड सुरक्षित राहतो। आणि आपण जो कार्यक्रम राबवलेला आहे, उपक्रम राबवलेला आहे, ते झाड एक नंबर इथे सुरक्षित राहणार आहे। आणि इथले जे सर्व कर्मचारी आहेत ते झाडाची फार काळजी घेत आहे। आता हे सर्व खडकार भाग आहे, तरी बघा यांनी झाडं कशी प्रकारे जगवलेली आहेत। हे तर खरोखर असे प्रत्येकानं झाडं जगवलेच पाहिजेत। आम्हाला आदेश होते बॅनरबाजी जास्त करायची नाही मुख्यमंत्री साहेबांचा, कारण खर्च कमी करायचा आणि सर्वात जास्त पर्यावरणावर लक्ष द्यायचं। तसेच आपल्या वाशिम विधान सभेचे आमदार श्यामभाऊ खोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आपण जयपूर गावामध्ये राबवलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।